सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिनधास्त। भाजपच्या अपयशी कारभारामुळे जनतेचा विश्वास पूर्णपणे ढासळला असून त्यामुळेच मुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते पनवेलमध्ये प्रचारासाठी उतरले आहेत। हे भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे स्पष्ट लक्षण आहे। असा जोरदार हल्लाबोल महाविकास आघाडीची बुलंद तोफ माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी केला आहे। दिबांच्या नामकरणासारख्या भावनिक मुद्द्यांवर राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा भाजपचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला आहे। प्रत्यक्षात प्रदूषण, भ्रष्टाचार, वाढते कर, पाणी टंचाई, निकृष्ट व अपुऱ्या नागरी सुविधा यामुळे नागरिकांना वेठीस धरणाऱ्या या सरकारला जनता धडा शिकवणार नसेल तर हेच लोक उद्या निवडणूक न लढवता हुकुमशाही पद्धतीने राज्य करतील असा इशारा जगदीश गायकवाड यांनी दिला आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला कर सवलत, वाहतूकदार वर्गाला कळंबोली भागात टोलमाफी, मुबलक पाणी पुरवठा, स्वच्छ हवा व सुरक्षित नागरी व्यवस्था देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ठाम आश्वासन देत गायकवाड यांनी महायुतींच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे। देशामध्ये, राष्ट्रामध्ये, त्याशिवाय आपल्या नव्या मुंबईच्या पनवेल विभागामध्ये जनतेला काय हवं आहे, अल्पसंख्याक असतील, दलित असतील, आदिवासी असतील, म्हणजे ST यांची OBC मला आगरी कराडी कुटुंबी बांधव असतील, त्यांना काय पाहिजे होतं आणि काय हवं आहे। खरं आपण जर पाहिलं तर आता हा जो प्रचार सुरू आहे या प्रचारामध्ये पाण्याचा प्रश्न अगदी पेटलेला आहे पनवेलच्या शहरी भागामध्ये। दुसरी गोष्ट ट्रान्सपोर्टचा जो विषय आहे, तर आपण आता पाहिलात की कळंबोली स्टील मार्केट आहे, या स्टील मार्केटला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याच्याकडून पार्किंगला जाणाऱ्या गाड्यांकडून सुद्धा टोल घेतला जातो। तर मी या महाविकास आघाडीच्या वतीने एवढं करू शकतो, माझ्या प्रभाग 7चे, 8चे आणि 10चे या माझ्या प्रभागामध्ये 9चे ही जर लोक निवडून आला तर मी माझ्या व्यापार बांधवांसाठी ट्रान्सपोर्टर जे आहेत त्यांचा दुबार जो पैसे जाते, महिन्याला एका गाडीचा कार्ड आहे त्याला 900 रुपये, कुणाला 1100 रुपये, तर हा बंद करून ट्रान्सपोर्टर बांधव आहेत त्यांना पहिला दिलासा देण्याचं काम मी आजच आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू शकतो। दुसरा प्रश्न इथं आहे की पोल्युशन कंट्रोल होत नाही, तर पोल्युशनसाठी काय केलं? एअर पोल्युशन सकाळी खारघर असेल, कळंबोली असेल, तळोजा असेल, पनवेल असेल, न्यू पनवेल असेल, या नव्या मुंबईच्या पूर्ण परिसरामध्ये पोल्युशनचा पॅरामीटर वाढलेला आहे। तर हा कसा कंट्रोल करता येईल या संदर्भात देखील आम्ही 100% प्रयत्नशील राहू। आपण बघितलं की मागे आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब काय म्हणले होते की घरपट्टी नाही भरली तर तुमच्याकडून जबरदस्तीत आम्हाला ती घ्यावी लागेल। परिस्थिती कशी आहे बघा, घरांवरती बुलडोजर फिरवले जातील, जसं घरपट्टी जर कर भरलं नाही तर तीही परिस्थिती आपल्या पनवेल महापालिकेवर राहणारे कमी पडणार नाही। त्या उपर मी आता सांगतो की प्रॉपर्टी टॅक्सचा जो विषय होता त्या कलम 129चा काय सांगतो, तर त्याच्यावरती येणाऱ्या 31 जानेवारी पर्यंत आपण 65% 65% कर माफी करण्याची सूची आणलेली आहे आणि त्यासाठी 101% या सरकारला ते करावं लागतंय आणि म्हणूनच 65% कर करण्याची कमी करण्याची हमी मी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी देत आहे। याच्यावरती लीना गरडताई अत्यंत अभ्यास करतात आणि त्यांच्याच सूचीमुळे हा मंत्रालयासमोर विषय आलेला आहे आणि म्हणून सांगतो की 65% कर कमी करण्याची हमी देखील आपण महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी देत आहोत। आणि या ठिकाणी जर कोण काय म्हणत असेल तर कळंबोलीत मी काय केलं, तू काय केलं, तर मी या ठिकाणी सांगतो की अहिल्यादेवी होळकर भवन व्हावा म्हणून मी उपमहापौर असताना तुमच्याकडे क्लिप्स आहेत, मी स्वतः टेबल ठोकून ते मंजूर करून घेतले। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातून, विदर्भातून येणारा जो वर्ग आहे या वर्गासाठी इथं शाहू महाराजांचा
मोठा सुशोभ अशा प्रकारे स्मारक होऊन येणारी लोक या ठिकाणी शिक्षण घेऊन पुढे जातील. मुंबईला IAS IPS च्या परीक्षा देतात, राहायची व्यवस्था नाही, ते कळंबीला येऊन राहतील. त्यांची राहण्याची, खाण्याची, जेवणाची फक्त 10 रुपये फी त्यांच्याकडून घ्यायचं असं महापालिकेने ठराव केलेला आहे. आणि मग म्हणून सांगतो की इथं जे असेल की आपण बघा आमदार साहेबांनी काय केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन कामोठ्यामध्ये त्याची निर्मिती झाली. त्याच्यासाठी प्लॉट एक्विजिशन केलं आणि ते प्लॉट महापालिकेच्या कार्यालयात दिलं. बाबासाहेब आंबेडकरच्या भवनाला त्यांनी जागा देऊ शकले नाही. त्याचप्रमाणे खांदा कॉलनीमध्ये रमाबाईचं स्मारक घेतलं, तिथं आपण पूर्णतः काम आणलं. आपण बघितलं की बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पनवेल एस्टन जो नवीन रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी होण्यास संबंध पनवेलकरांनी मान्यता दर्शवलेली आहे. अशा या सगळी परिस्थिती घेतो. आज 4 टर्मचे आमदार आहेत. इथे किती टर्म आहेत? 4 टर्म. आज महानगरपालिकेच्या प्रचाराला प्रभाग 7 मध्ये कोणाकोणाला आणायला लागतो बघा. आमच्या पंकजाताई मुंडे. अहो पंकजाताई मुंडे आल्यानंतर लोक तर नाहीच, मतदार तर नाहीच, पण तिथे कॅबिनेट मंत्री येतो आणि लाईट नाही. ही दैन्य अवस्था आहे आता. तर पुढे काय होणार आहे? आणि म्हणून आता हे सगळं झालं. प्रभाग 7-8 चे कार्यकर्ते ते तुटून पडलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, यांनी आमची धास्ती घेतली आणि म्हणून आता कुणाला आणतात? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांना. बाईच्या 12 तारखेला मला मिळालेली माहिती, पत्रकारांना मिळाली की नाही मला माहिती नाही, पण 12 तारखेला मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं का? तर तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. नाही तर नगरपालिकेच्या इलेक्शनला मुख्यमंत्री काय काम हो? आणि ते प्रभाग 7 मध्ये. त्यामुळे खारघरला पण विन होते महाविकास आघाडी, कामोठ्यात विन होते, पनवेलमध्ये विन होत आहे. असे असताना प्रभाग 7 मध्ये आता प्रभाग 7 त्यांनी का निवडलाय? तर इथल्या सोसायटीच्या लोकांना सांगतील आपण रिडेव्हलपमेंट करू, आम्ही याव करू, त्याव करू, असं करू, हा मी हे करून देतो, तुम्ही चिंता करायची नाही. मी सांगतो हे काहीच करणार नाही. सोसायट्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. सर्व सोसायटी अध्यक्षांना पत्र दिलंच आहे. पत्र कुणाला दिल्या? सोसायट्यांच्या अध्यक्षांना पत्र दिल्यात. मुख्यमंत्र्यांशी संवाद केलेला आहे. पुरात लोक वाहून गेली तेव्हा संवाद केले नाही. कोविडमध्ये इथं ढुंकून बघायला आलत नाही. दिबा पाटलांचं नाव द्यायला तुम्हाला टाईम नाही आणि इथं जनतेची संवाद साधायला तुम्हाला टाईम आहे? काही चाललंय काय? आणि म्हणून मुख्यमंत्री जरी आले तर मी मध्ये सांगितलं की 3,000 प्रभाग 7ची आघाडी येईल आणि मुख्यमंत्री आला तर 500,000 आणखी वाढतील. 4,000ची आघाडी होणार आहे. म्हणून ही खातरजमा आम्ही केलेली आहे. आणि म्हणून म्हणतो आता प्रत्येक ठिकाणातून दबाव आणण्याचा प्रयत्न करतील कार्यकर्ते, करतात, पण पोलीस यंत्रणा आपली चांगली आहे, खूप चांगली आहे. आणि पोलीस यंत्रणा वरती सुद्धा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री इथं बोलले. आता मुख्यमंत्री या प्रभाग 7च्या बैठकीला येतात. तो भूखंड कोणी घेतलाय तो विचारा. त्या भूखंडाची चौकशी झाली पाहिजे. तो भूखंड कुणाचा आहे? रोडपाली गावाला माझा क्रीडांगण नाही, क्रिकेटचं मैदान बिल्डरला विकण्याचा घाट अमर पाटील यांनी घातला आणि शेवटी गावच्या मुलांचा क्रिकेटचं मैदान गेला. आज माझ्या गावातनं वाढती लोकसंख्या. आज मतदार 4,200 मतदार आहेत. हे मतदार आहेत, पण वाढणारी संख्या किती आहे? 20,000 लोकांची गावात संख्या. क्रिकेट खेळणार किती कुठे पुरं? आणि म्हणून हा प्रश्न देखील आपल्याला या प्रभाग 7चा सोडवणं आम्हाला बंधनकारक राहील, स्थिर राहील आणि तो देखील आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही. प्रशांताचा उद्या होईल, परवा होईल, अरे होईल काय? त्याला 8 वर्ष गेले, 13 वर्ष काही करू शकलो नाही. पण या ज्या काही गोष्टी आहेत या करणं गरजेचं आहे. आता इथं आदरणीय आमदार साहेब दररोज 2 तास येतात प्रभाग 7 मध्ये. काय येतात मला काय माहीत नाही. जसं काय म्हणतात गुजरातच्या गाड्या फिरल्या आमच्याकडे आणि घोडे बाजार पनवेलमध्ये झाला. तर कळंबोलीत प्रभाग 7 मध्ये किती घोडे बाजार करण्याचा प्रयत्न केला तरी निर्धार आमचा पक्का आहे. आणि म्हणून येणारी जी निवडणूक आहे मी जनतेला एवढंच सांगतो की यांच्या फेक निगेटिव्हवर तुम्ही विश्वास ठेवू नका. देशाचे पंतप्रधान ज्या वेळेस
प्रत्येक राज्यात 2000 नोकऱ्या देणार होते आणि 15 लाख रुपये देणार होते. लोक विसरले. आता यांना नवीन काहीतरी काढतात. तर एक एक निवडणुकीला नवीन, आता इथं नवीन घोषणा होईल. 12 तारखेला काहीतरी घोषणा करणार, पण घोषणा इथं चालणार नाही. लोक हुशार झाले, लोकांचा विश्वास उडालाय. ज्या दिवशी दिबांचं नाव दिलं नाही तिथं विश्वास. आता सांगतील दिबांचं नाव इंटरनॅशनल एअरपोर्टला देऊ, हा टेस्ट केली, चेक झालाय, हेच सांगणार आहे. त्यामुळं ते उद्या खोटे बोलणार आहेत. या खोट्यांना आपण धडा शिकवावा लागेल. मला कामोठकरांनी धडा शिकवायची सुरुवात केली. कामोठ्याने सांगितलं दिबांचं नाव नाही, कमलाला मत नाही. कामोठ्याला सुरुवात झाली. तीच कळंबोळीत होणार, जीत तळोद्याला होणार, तीच पनवेलला होणार. म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जशी उरणला फॅक्ट चालला, तोच फॅक्ट पनवेलला चालेल. आणि म्हणून हे घाबरले. म्हणून बिनविरोध, आता बिनविरोध करणे म्हणजे तुमच्या संविधानिक मताला दिलेल्या अधिकारावर घाला घालणे. म्हणजे आज 4-4 लाख लोक जर मतदानाला जाऊ शकत नाही, मतदान असून सुद्धा, तरी या राज्यात, देशात आणि या पनवेलमध्ये चाललंय काय, हे जनतेला सवाल आहे. म्हणून या फेकाड्यांपासून सावध राहा. आता टरबूजची सीझन आलेली आहे. आम्ही काही कलिंगड म्हणतो, काही काय म्हणतो, ती सीझन आली तर सिजनेबल वारा चालू झालेला आहे. म्हणून मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो आणि महाविकास आघाडीचा धागा हो. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत जिथे जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्याची निशाणी बघू नका. कुठे शिटी असेल, कुठे हात आहे, कुठे तुतारी आहे, या सगळ्याकडे जाऊन आपण ज्या ज्या ठिकाणी कमळ सोडून मतदान करण्याची भूमिका बजवा, हे मात्र तुम्हाला जाहीररित्या सांगतो. आणि माझं आव्हान आहे, हे दिबांचं नाव काय देणार नाही. हे परवा येतील, सोसायटीच्या अध्यक्षांना बोलवतील, त्याला गुंडाची सवयच आहे, ती पत्रकार परिषदेमध्ये गुंडाचं. तर तुम्ही आम्ही काय. म्हणून मी जनतेला सावधतेचा इशारा देतो. पोल्युशन मुक्त, ट्रान्सपोर्टवाल्यांचा डबल, पार्किंगला जाणारा टोल नाका बंद, सगळे. मग माझे राजस्थानचे भाई असतील, माझे सरदार भाई असतील, सगळे व्यापारी जेवढे ट्रान्सपोर्टर आहे, भीमा कॉम्प्लेक्स मधून बाहेर जाणारे ट्रान्सपोर्टर आहेत, यांचा टोल नाका बंद जर करायचा असेल तर आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. हा देखील माझा अट्टास आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.